हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज निफ्टीची विकली एक्सपायरी होती. आज आपण सर्वांनी मार्केट पाहिले असेल. निफ्टी आज गॅप अपने ओपन झाला. काल आपण निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले होते. स्क्रीनवरती आपण पाहूयात ते. हे पहा, 23,692 आपल्याला हा एक रेजिस्टन्स होता निफ्टीसाठी. प्राईजने तो रेजिस्टन्स ब्रेक केला. प्राईस 23,778 पर्यंत गेली. प्राईजने तिथे रेजिस्टन्स घेतला. मित्रांनो, याच रेंजमध्ये प्राईस ट्रेड करत होती. हे पहा, या ठिकाणी सपोर्ट घ्यायची, या ठिकाणी रेजिस्टन्स घेत होते प्राईस. या ठिकाणी पुन्हा सपोर्ट घेतला, या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला. प्राईस मित्रांनो खाली आली, पुन्हा सपोर्ट घेतला, वर गेली. आणि त्यानंतर मित्रांनो 2:40 एक मोठी रेड कॅन्डल आली आणि प्राईस 23,577 हा त्याचा नेक्स्ट सपोर्ट होता. हे पहा, तिथे जाऊन मित्रांनो बंद झालेले. अशा पद्धतीने मित्रांनो आजचं मार्केट निफ्टीने आज ट्रेडिंग केलेलं आहे. साईडवेज मुवमेंट होती. आठवड्यातून एखादा दिवस असा निफ्टीचा साईडवेज असतो. अशा वेळेस शक्यतो ट्रेडिंग न केलेलं मित्रांनो चांगलं असतं. तर उद्या मित्रांनो बुधवारी निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ॲनालिसिस करून उद्या चांगलं प्रॉफिट कमवता येईल त्याच्यावरती आपण आता डिस्कशन करूया. सर्वप्रथम मित्रांनो आपण निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूयात. मित्रांनो आजचा डे हाय आणि डे लो हे खूप महत्त्वाचे आहेत उद्यासाठी. हे पहा, 23,778 हा उद्यासाठी एक रेजिस्टन्सचं काम करणार आहे. त्यानंतर 23,692 या ठिकाणी प्राईजनी बऱ्याच वेळा मित्रांनो सपोर्ट घेतलेला होता. तो सपोर्ट ज्यावेळेस ब्रेक केला प्राईस खाली आलेली आहे. त्यामुळं प्राईज आता मित्रांनो 23,618ला बंद झालेला आहे निफ्टी. जर निफ्टीने इथं सपोर्ट घेतला, उद्या एक चांगली ग्रीन कॅन्डल झाली, ह्याच्याच खाली आपल्याला स्टॉपलॉस लावायचं आहे. मित्रांनो पहिलं टार्गेट 23,692 असणार आहे आपला. कारण इथं मित्रांनो बऱ्याच वेळा रेजिस्टन्स घेतले, सपोर्ट घेतलेला आहे. हा रेजिस्टन्स जर ब्रेक नाही झाला तर मित्रांनो आपल्याला इथं एक्झिट व्हायचं आहे, आपली पोझिशन एक्झिट करायची आहे. त्यानंतर मित्रांनो निफ्टीने उद्या जर आज सपोर्ट ब्रेक केला, रेजिस्टन्स ब्रेक केला, तर मित्रांनो निफ्टीने उद्या हा जर रेजिस्टन्स ब्रेक केला, एक पुन्हा एक स्ट्रॉंग कॅन्डल झाली आपली या ठिकाणी, तर आपल्याला नेक्स्ट टार्गेट 23,778 अपसाईडला पाहायला मिळेल. पहिला टार्गेट मित्रांनो 23,692 असणार आहे. स्ट्रॉंग सपोर्ट होता आज. हा सपोर्ट शक्यतो ब्रेक झाला नाही तर आपल्याला या ठिकाणी एक्झिट करायची, आपली पोझिशनला एक्झिट करायची आहे. आणि या ठिकाणी जर प्राईजनी सपोर्ट घेतला तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्याला उद्या इथं बाय करायचं, याच ठिकाणी स्टॉपलॉस लावायचा आहे छोटासा. तर मित्रांनो हे झालं बाय साईडचं ट्रेडिंग. समजा निफ्टीने उद्या हा जर सपोर्ट ब्रेक केला मित्रांनो, रिटेस्ट केले, प्राईस खाली आली, तर आपल्याला या ठिकाणी सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे निफ्टीमध्ये. मित्रांनो याचं टार्गेट सरळ खूप मोठे तुम्हाला मिळणार आहे 23,318चे. कारण या ठिकाणी मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला परवा दिवशीचा एक सपोर्ट आहे, या सपोर्टपर्यंत प्राईस येण्याचा प्रयत्न करणार. 23,318 हे लेवल खूप महत्त्वाचे आहे. ज्यावेळेस निफ्टी 23,577चा सपोर्ट ब्रेक करेल. नुसता सपोर्ट ब्रेक करून फायदा नाही मित्रांनो, प्राईजने रिटेस्ट केले पाहिजे. रिटेस्ट करून ज्यावेळेस प्राईस पुन्हा खाली येईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला बाय करायचं आहे. ATM पुट ऑप्शन आपल्याला मित्रांनो बाय करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला निफ्टीचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. ह्या 3-4 लाईनी खूप महत्त्वाच्या आहेत. 23,778, 23,692 आणि 23,577 या 3 लाईनी खूप महत्त्वाच्या आहे. प्राईजनी जर इथं सपोर्ट घेतला तर बाय करायचा आहे आणि सपोर्ट ब्रेक केला तर सेलची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. मित्रांनो प्राईस पुन्हा या लेवलला जाऊन रेजिस्टन्स घेऊ शकते. पुन्हा आपल्याला या ठिकाणी एक प्राईजने रिटेस्ट केले तर आपल्याला या ठिकाणी सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पण पाहायला मिळेल. याच्याचवरती आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे आणि पुन्हा आपल्याला 23,577चं टार्गेट पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण निफ्टीचे ॲनालिसिस केलेले आहे. मित्रांनो निफ्टी हा खूप फसवत असतो. ज्यावेळेस रेजिस्टन्स ब्रेक करतो प्राईस थोडीशी वर जाते, त्यानंतर प्राईस पुन्हा खाली पडायला सुरुवात होते. सपोर्ट ब्रेक केल्यावर प्राईस थोडीशी खाली जाते,
पुन्हा प्राईसवरती बाउन्स बॅक करते. मित्रांनो, या ट्रॅपमध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे. जोपर्यंत प्राईस रिटेस्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यात एंट्री घ्यायची नाही आहे. तर मित्रांनो, आता निफ्टी 23,618ला बंद झालेला आहे. तर आपल्याला 23,500चा इन द मनी कॉल ऑप्शन आणि 23,700चा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला स्क्रीनवरती लावायचा आहे. चला तर आपण आता स्क्रीनवरती तो ॲड करूया. तेवीस 500चा सी. मित्रांनो, आता 19 मेची एक्सपायरी संपलेली आहे. 26 मेची मंथली एक्सपायरी आहे शेवटची. त्याचा आपल्याला इन द मनी कॉल ऑप्शन ॲड करायचा आहे 23,500चा. त्यानंतर 23,700चा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला स्क्रीनवरती लावायचा आहे. मित्रांनो, 26 मेची एक्सपायरीचा. हे पहा, दोन्ही ऑप्शन्स आपण स्क्रीनवरती ॲड केलेले आहेत. सर्वप्रथम आपण कॉल ऑप्शनचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. तर पहिला मित्रांनो रेजिस्टन्स आहे डे हाय 402चा. त्यानंतर एक डे लोला आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, निफ्टीने ऑप्शन्सने कुठं सपोर्ट घेतला आहे हे पहा. या लेवलला मित्रांनो प्राईजने सपोर्ट घेतलेला आहे आणि आज तोच सपोर्ट ब्रेक करून प्राईस खाली आलेली आहे. तर आता यात आपल्याला कशा पद्धतीने ट्रेडिंग करता येईल ते आपण आता डिस्कशन करूया. तर मित्रांनो, 23,500चा इन द मनी कॉल ऑप्शन आता 275ला बंद झालेला आहे. 265 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे मित्रांनो. याला जोपर्यंत मित्रांनो हा सपोर्ट ब्रेक करत नाही तोपर्यंत या ऑप्शनमध्ये सेलिंग ऑपॉर्च्युनिटी येणार नाही आहे. आणि जर निफ्टीने उद्या या कॉल ऑप्शनने याच ठिकाणी सपोर्ट घेतला आणि एक चांगली ग्रीन कॅन्डल तयार झाली इथं, तर याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि इथं मित्रांनो आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळणार आहे. आणि आपलं पहिलं टार्गेट 317चं असणार आहे अपसाईडचा. आणि या लेवलला सुद्धा ब्रेक केला, चांगली ग्रीन कॅन्डल झाली, तर तीच रॅली मित्रांनो कंटिन्यू राहणार आहे. नेक्स्ट टार्गेट आपला 402चं असणार आहे. जर निफ्टीमध्ये मित्रांनो उद्या एक चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी आली, मार्केटमध्ये एक अपसाईडला एक चांगला ट्रेंड आला, मार्केट बुलिशमध्ये राहिले, तर आपल्याला निफ्टीमध्ये उद्या 23,500च्या कॉल ऑप्शनमध्ये 317 आणि 402 हे अपसाईडचे टार्गेट पाहायला मिळू शकते. तर सेल साईडला मित्रांनो कशा पद्धतीने जाऊ शकतो तर त्याच्यावरती आपण आता चर्चा करूया. सपोज हा सपोर्ट ब्रेक केला, रिटेस्ट केले, प्राइस खाली आले, तर याच्या ठिकाणी मित्रांनो सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल. आणि याचं टार्गेट तुम्हाला परवा दिवशीचा जो काही लो आहे हे पहा 212. तर मित्रांनो प्राइस या ठिकाणी 212 पर्यंत खाली येताना आपल्याला पाहायला मिळेल. हे पहा 212 पर्यंत हा कॉल ऑप्शन खाली पडताना दिसू शकतो. जर कॉल ऑप्शन खाली येत असेल याचाच अर्थ आपल्याला पी मध्ये बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. जर कॉल खाली येत असेल तर पुट बाय करायचं आहे आणि पुट जर खाली येत असेल तर आपल्याला कॉल साईडला एंट्री घ्यायची आहे. कारण मित्रांनो आपण ऑप्शन बायर्स म्हणून काम करत आहोत. छोटे छोटे जे काही ट्रेडर्स आहेत ज्यांच्याकडे कॅपिटल कमी असते हे ऑप्शन बाईंग करत असतात आणि ज्यांच्याकडे कॅपिटल जास्त असते तर ते ऑप्शन सेलिंग करत असतात. तर आपण ऑप्शन बायर्स म्हणून काम करत आहे मार्केटमध्ये. त्यामुळं मित्रांनो आपल्याला कॉल साईडला आणि पुट साईडला बाईंग जेव्हा वेळेस ऑपॉर्च्युनिटी मिळेल त्यावेळेस आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली की आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. आणि छोटासा स्टॉप लॉस लावून आपल्या 1:2 आपण नेहमी मित्रांनो सांगत असतो 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपल्याला टार्गेट हे नेहमी घ्यायचं आहे. आता हे झालं मित्रांनो कॉल साईडचं ॲनालिसिस. आता पुट साईडचं आपण ॲनालिसिस पाहूया. 23,700चा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे उद्यासाठी. सर्वप्रथम आपण डे लोला एक लाईन टाकलेली आहे आणि त्यानंतर मित्रांनो डे हायच्या इथं आपण एक लाईन टाकलेली आहे. आणि तिसरी लाईन मित्रांनो या ठिकाणी बघा
रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स ब्रेक करून प्राइस बंद होताना वर गेलेली आहे. त्याच्यावरती मित्रांनो उद्या कशा पद्धतीने ट्रेडिंग करता येईल त्याच्यावरती आपण आता चर्चा करूया. तर प्राइस मित्रांनो आता 268ला बंद झालेली आहे. 23,700चा पुट ऑप्शन. पहिला रेजिस्टन्स मित्रांनो 288 असणार आहे आपल्याला. या लेवलला जर उद्या ब्रेक केलं, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर आपल्याला याच कॅन्डलला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळेल. आणि मित्रांनो नेक्स्ट टार्गेट तुमचं 420च्या तिथं अपसाईडला पाहायला मिळेल. म्हणजेच मित्रांनो उद्या मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर असेच चालू राहिले तर 420, 450, 500पर्यंत वरती जाताना तुम्हाला हा पुट ऑप्शन दिसेल. सपोज मित्रांनो प्राइस या ठिकाणी आली 235, हा एक आपल्याला सपोर्टचं काम करणार आहे. या ठिकाणी पण प्राइस बाउन्स बॅक करू शकते. या लेवलला प्राइस खाली पडून इथून पण मित्रांनो प्राइस वर जाऊ शकते. जर या ठिकाणी एक चांगली ग्रीन कॅन्डल झाली तर याच कॅन्डल आपल्याला बाय करायचं आणि याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 288 आणि याला ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 420 आपल्याला पाहायला मिळेल. तर हे झालं मित्रांनो बाय साईडचं. आता सेल साईडवर आपण चर्चा करूया. समजा मित्रांनो प्राइसने हा रेजिस्टन्स ब्रेक केला, रिटेस्ट केली नाही, प्राइस खाली आली, ग्रीन कॅन्डल झाली, प्राइसनी तिथंच ट्रेड केले, पुन्हा हा सपोर्ट ब्रेक केला, प्राइस खाली आली, रिटेस्ट केली आणि पुन्हा खाली आली, तर मित्रांनो आपल्याला या ऑप्शनमध्ये सेल करता सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळणार आहे. आणि याच्याच वरती आपल्याला SL लावायचा आहे. आणि प्राइस तुम्हाला मित्रांनो खाली पडताना दिसेल. पहिलं टार्गेट 235 असणार आहे, नेक्स्ट टार्गेट 193चं तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या अर्थी मित्रांनो पुट खाली येतो त्याच अर्थी मित्रांनो कॉल साईडला तुम्हाला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. जर पुट खाली येत असेल तर आपल्याला कॉल साईडला ट्रेड करायचं आहे. म्हणजे जर या ठिकाणी मित्रांनो प्राइसने रेजिस्टन्स ब्रेक केला, लोकांना या ठिकाणी ट्रॅप केले आणि प्राइस पुन्हा खाली आली, रिटेस्ट करून खाली आली, तर आपल्याला समजायचं की मित्रांनो पुट हा खाली पडणार आहे. आपल्याला जे ऑप्शन रायटर असतात ते पुटला सेल करतात, आपल्याला आपण ऑप्शन बायर आहोत तर आपण पुट खाली येतो तर आपण मित्रांनो कॉलला बाय करणार आहोत. तर आपण इन द मनी कॉल ऑप्शन काढलेला आहे मित्रांनो 23,500चा. मग आपल्याला 23,500चा इन द मनी कॉल ऑप्शनमध्ये बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टीचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले आहेत, त्यानंतर त्याच्या ऑप्शनचे पण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला निफ्टीमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे उद्या. तर बँक निफ्टीचा आपण थोडक्यात आता चर्चा करूया. बँक निफ्टीमध्ये आपले सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार आहे. तर बँक निफ्टीचा मित्रांनो आपण चार्ट पाहिला तर बँक निफ्टीमध्ये पण मित्रांनो आज एक साईडवेज मुवमेंट आपल्याला पाहायला मिळालेली आहे दिवसभरात. बँक निफ्टी पण एक गॅप अपनी ओपन झाला थोडासा. काल आपण त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले होते. 23,668 या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला आणि 53,668 या ठिकाणी प्राइसने रेजिस्टन्स घेतला. त्यानंतर 53,340 या लेवलला मित्रांनो प्राइसने सपोर्ट घेतलेला आहे आणि तिथंच प्राइस आता बंद झालेली आहे. या ठिकाणी बघा बऱ्याच वेळा मित्रांनो रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि तिथूनच प्राइस खाली येत आहे, आपल्याला आज पाहायला मिळालेले आहे. तर मित्रांनो एक मार्केट रेंजमध्ये ट्रेड करत होतं 53,668 आणि 53,340. तर उद्यासाठी मित्रांनो 53,340 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. या लेवलला जर ब्रेक केलं तर पहिलं टार्गेट मित्रांनो 53,153 असणार आहे आणि या लेवलला सुद्धा ब्रेक केलं तर दुसरं मोठं टार्गेट मित्रांनो 52,774 हे बँक निफ्टीचं सेल साईडचं आपलं टार्गेट असणार आहे. सपोज मित्रांनो याच लेवलला जर बँक निफ्टीने सपोर्ट घेतला, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर आपल्याला या कॅन्डलच्या इथं बाय करायचं आहे आणि छोटासा स्टॉप लॉस लावायचा आहे. पहिलं टार्गेट मित्रांनो बाय साईडचं 53,668 असणार आहे आजच्या डे हायचं. आणि या डे हायला सुद्धा जर ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 53,930 हे अपसाईडला आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो बँक निफ्टीचा आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे उद्यासाठी.
बँक निफ्टी आता 53,409ला बंद झालेला आहे. म्हणजेच आपल्याला उद्या मित्रांनो 53,300चा इन द मनी कॉल ऑप्शन आणि 53,500चा इन द मनी पुट ऑप्शन या ठिकाणी मी मित्रांनो लिहून ठेवतो. तरी पण 53,300चा सी ATM आणि 53,500चा ई ATM स्ट्राईक प्राईसचे मित्रांनो आपल्याला ट्रेडिंगसाठी उद्या सिलेक्ट करायचे आणि त्याच्यामध्येच मित्रांनो उद्या जर तुम्ही ट्रेडिंग केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मोमेंट पाहायला मिळेल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा. मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.